गुजरात राज्यामध्ये 26-27 शहरं आहेत की ज्यांच्या नावामध्ये म्हणजे औरंगजेबाच्या वेळेपासून काही नावं देण्यात आलेली आहेत. त्यातले एकाही शहराचं नाव त्यांनी बदललं नाही. ठीक आहे. इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करताना आम्ही त्याचं स्वागत करतो. पण ईश्वरपूरच्या आधी उरण नाव होतं. उरणातली लोकं उपोषणाला बसलेली. त्याचं केंद्राने जी ऑर्डर पाठवली त्यात इस्लामपूर हेच नाव बदलून ईश्वरपूर एवढाच उल्लेख आहे. उरण याचा उल्लेख नाही. आज राज्य सरकारने जे गॅझेट काढलेलं आहे त्यात मात्र नगरपालिकेचा उल्लेख आता उरण ईश्वरपूर करणार हे केलंय. आम्ही उपोषणाला बसलो, आमची लोक त्या नागरिक बसले. त्यानंतर मी राज्यपालांना भेटलो. राज्यपालांच्याकडे शिष्टमंडळ नेलं आणि हे दुरुस्ती करा म्हणून राज्य सरकारला आदेश द्यावून दिलं. आज राज्यपालांचाच आदेश आलेला आहे की आता उरण ईश्वरपूर हे नाव आता ॲक्सेप्ट झालं नगरपालिकेचं नाव म्हणून. त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो. उरणच्या लोकांना हे सरकार सतत टाळत आलं, निर्णय घेतला नाही. केंद्र सरकारला त्यांनी उरण ईश्वरपूर असं पाठवलं असतं तर उरण ईश्वरपूर हे नाव आलं असतं. त्यामुळं क्रेडिट घेण्यासाठी घाई करणाऱ्यांची संख्या तिकडे एवढी आहे. त्यामुळं ईश्वरपूर हे उरण ईश्वरपूर आलं असतं तर जास्त आनंद असता. पण आता राज्य सरकारने राज्यपालांनी आम्ही जे निवेदन दिलं त्याप्रमाणे उरण ईश्वरपूर असं आता नगरपालिकेचं नाव झालेलं आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. देवाभाऊंना माहीतच नव्हतं ईश्वरपूरला आधी उरण नाव आहे. हे उपोषणाला बसले, कितीतरी आठवडे उपोषण झालं, मग देवाभाऊंना लक्षात आलं की खरंच चूक आपल्याला ज्यानं सांगितलं हे करायला त्यानं लय मोठी चूक केलेली आहे. आणि 2 मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी काही झालं नाही. आता वरून केंद्र सरकारने ईश्वरपूर झालं म्हणून जाहीर केल्यावर परत आम्ही नाराजी पसरली उरणातल्या लोकांची. आणि हे सरकार कसं टाळतंय उरण नाव द्यायला. आता नाईलाजाने उद्या निवडणुका आहेत म्हणून आज कोड ऑफ कंडक्ट जाहीर होण्याच्या आधी त्यांनी हा ऑर्डर केले, कारण उरणात मतं मिळण्याची शक्यता फार कमी आहे.